नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. येळुरात पेटल्या निर्धाराच्या मशाली. येळूर विभाग मराठी एकीकरण समितीने गावात मशाल फेरी काढून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी दिनांक 22 रोजी कन्नड सक्ती विरोधात आयोजित मोर्चाची जागृती करण्यात आली. त्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सचिव प्रकाश आष्टेकर यांनी कायद्यानुसार कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेलाही घटनात्मक हक्क मिळावेत, अन्यथा मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत असं सांगितलं. येळूर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष वामन पाटील, समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, दौलत कुगजी आदींच्या हस्ते मशाली पेटवून फेरीला प्रारंभ करण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गावातील प्रमुख मार्गावरून फिरल्यानंतर महाराष्ट्र चौकात फेरीची सांगता झाली. कार्याध्यक्ष दुंदाप्पा बागेवाडी, ॲडव्होकेट अमर येळूरकर, राजू पावले, दत्ता उघाडे, नागेंद्र पाखरे, महेश जुवेकर, शेखर पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील, राजू मर्वे, प्राध्यापक आनंद आपटेकर, सुनील बाळेकुंद्री, सागर पाटील, चांगदेव परीट, नागेश बोबाटे, शिवाजी सायनेकर, दयानंद उघाडे, सूरज गोरल, गणेश आष्टेकर, सतीश पाटील, श्रीकांत नांदूरकर, प्रकाश पाटील, प्रकाश मालुचे, अनिल हुंदरे, नेताजी गोरल, शिवाजी कदम, यल्लुप्पा पाटील, सतीश देसूरकर, रमेश पाटील, शुभम जाधव, अनिल पाटील, नंदकुमार पाटील, कृष्णा शहापूरकर, राकेश परीट, दौलत पाटील, कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर आदी यावेळी उपस्थित होते.